हिंदू धर्मात अनेक सण आहेत. त्यातील काही उत्सवाचे, आनंदाचे, मांगल्याचे तर काही सौभाग्य वाढवणारे आहेत. मकर संक्रांती हा स्नेहाचा, आनंदाचा सण आहे. या दिवशी एकमेकांना तिळगुळ देत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या एका वाक्याने मतभेद दूर सारून स्नेह वाढवला जातो. परस्परातील प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण दानाच्या आणि सौभाग्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मात कोणती गोष्ट कधी आणि कशी करायची याचा सखोल अभ्यास आहे. मकर संक्रांतीला केलेल्या दानामुळे अनेक पटींनी पुण्य मिळते. मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात घरोघरी सुवासिनी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. यावेळी सौभाग्य वाढावे यासाठी जे दान दिले जाते त्याला वाण म्हणतात. तुम्हालाही दरवर्षी प्रश्न पडतो का, यावेळी कोणते वाण द्यायचे, वाण का द्यायचे, कधी द्यायचे आणि कोणते द्यायचे हे आता आपण पाहूया. वाण हे सौभाग्यासाठी असल्यामुळे सात्विक वस्तूंचे दान केले तर लाभ होतो. जसे कुंकवाच्या डब्या, कुंकवाचा करंडा, देवपूजेच्या साहित्यातील वस्तू जसे उदबत्ती, कापूर, अष्टगंध, धूप, दिवा, वाती, आध्यात्मिक ग्रंथ, पंचांग, जपमाळ, चंदन, देवपूजेसाठी वापरण्यात येणारे वस्त्र, उदबत्ती लावायचे भांडे, धुपाटणे, अत्तर, रांगोळीचे छाप अशा प्रकारच्या वस्तू, तसेच शृंगारासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, ओटीचे साहित्य, वस्त्र. संक्रांतीला तीळ आणि गुळाचे दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे वाणात तिळगुळ दिले जातात. सुगड दान देण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आली आहे. सुगड म्हणजे मातीचे बोळके, मातीचे छोटे मडके. सुगडाची पूजा करून नंतर ते वाण म्हणून देतात. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून पाटाभोवती रांगोळी काढायची. पाटावर 5 ठिकाणी मुठभर तांदूळ किंवा गहू घालून त्यावर 5 सुगड हळदी कुंकवाचे उभे पट्टे लावून ठेवायचे. सुगडामध्ये हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या भरायच्या. सुगडाला हळद कुंकू फूल वाहून धूप, दीप, तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर त्यातील एक सुगड देवाजवळ, दुसरे तुळशीजवळ ठेवून बाकी सुगडांचे सुवासिनींना वाण द्यायचे. शेतात पिकलेल्या भाज्या, धान्य हे समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच त्या त्या ऋतूत पिकलेले अन्न, धान्य आपल्या शरीराला आवश्यक असते. वाणाच्या निमित्ताने ते आपल्याकडून ग्रहण होते. सुगड हे मातीचे असल्याने पर्यावरणपूरक तर आहेच, शिवाय सुगडामुळे कुंभारांनाही उपजीविका मिळते. हेही एक प्रकारचे पुण्यच नाही का? या काळात थंडीचे दिवस असल्याने तिळगुळाच्या सेवनाने शरीराची उष्णता वाढायला मदत होते. यातून आपल्याला लक्षात येते की आपल्या हिंदू धर्मातील सण, परंपरा या आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक आहेत. त्यामुळे आपणही वाण देताना ते आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि सौभाग्यासाठी पूरक असे देण्याचा प्रयत्न करूया. पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिकच्या वस्तूंचे दान देणे टाळूया. एक वेगळा प्रयत्न म्हणून काही जणी तुळशीचे रोप किंवा फुलझाडाचे रोप देतात. तुळस देताना त्या दिवशी एकादशी किंवा रविवार नाही ना हे पहा. तसेच समोरची व्यक्ती त्या रोपाची काळजी घेईल याची खात्री असेल तर रोप भेट द्या. कारण रोप हाही एक जीवच असल्याने त्याची काळजी घ्यायला हवी. वाण देण्यासाठी तुम्हाला काही वस्तू सुचत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे इतरांनाही मदत होईल. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.